यानंतर थेट जाऊयात मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी नंदन म्हणून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय काही प्रतिक्रिया आपण बघितल्या, या खासदारांचे जे समर्थक आहेत त्यांचा पाठिंबा, त्यांचं समर्थन या सगळ्या मतदारसंघांमध्ये दिसतंय। काय सांगाल या सगळ्याबद्दल? आणि कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा दावा ठाकरेंची शिवसेना करताना दिसते, मात्र मतदारसंघांमध्ये काहीशी परिस्थिती वेगळी आहे। नक्कीच बरेचदा आपण बघतो की राजकीय भूमिका या राजकीय व्यासपीठावरून वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असतात, मात्र ग्राउंड रियालिटी ही काही वेगळं सांगू पाहत असते। कदाचित त्याचाच प्रत्यय सध्याच्या घडीला आपल्याला येतो आहे की वारंवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे सांगितलं जात आहे की केडर आमच्या सोबत आहे। अगदी पहिल्यांदा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा सुद्धा हेच सांगितलं गेलं होतं की उद्धव ठाकरेंची जी ताकद आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जो गाभा आहे तो म्हणजे शिवसैनिक, तो शिवसेनेचा केडर हे आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे, अशाच पद्धतीचे दावे हे करण्यात आले होते। अगदी या खासदार फुटीच्या वेळेस सुद्धा अशाच पद्धतीचे दावे करण्यात आले। आव्हानही देण्यात आलं की मतदारसंघात फिरून दाखवा, मात्र ज्या पद्धतीचे बाईट्स, ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आत्ता आपण प्रेक्षकांना ऐकवलेल्या आहेत आणि आपण सुद्धा ऐकलेल्या आहेत, त्या हेच सांगतायत की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आव्हान देत आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही परिस्थिती असू शकते, ही शक्यता दाखवणारे हे बाईट आहेत। आणि म्हणूनच कार्यकर्ते असतील, त्यांचे मतदार असतील या खासदारांचे, हे तेच म्हणतात की आम्ही आमच्या खासदारांच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं एक म्हणणं आहे आणि नेत्यांचं एक म्हणणं आहे। आता सध्याच्या घडीला जर अपडेट द्यायची झाली तर 6ही खासदार हे आता नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते बैठक करतील। यापैकी ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील यांची देखील प्रतीक्षा होती की नंतर हे 6ही खासदार सामोरे जातील। या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे सुद्धा स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जे काही आरोप या खासदारांवर झालेले आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्यांना हे खासदार कशा पद्धतीने उत्तर देतील, आगामी काळातली या खासदारांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये, वेगवेगळ्या पक्षीय निर्णय प्रक्रियेमध्ये या खासदारांचा सहभाग कसा असणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। एकंदरीतच शिंदेच्या शिवसेनेची वाढलेली ताकद, त्या ताकदीचं शक्ती प्रदर्शन या पत्रकार परिषदेमधून बघायला मिळतं का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। अगदी मनश्री, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।